भाऊ, शेतकऱ्यांचा विषय तुम्ही काढलात. अजून एक विषय या ठिकाणी येतोय, खताचं लिंकिंग आहे. मग जर लिंकिंग असेल तर कंपनीकडून होतंय, पण गुन्हे दाखल होत आहेत रिटेलर दुकानदारांवर. हे म्हणजे सरकार बोटचेपी भूमिका घेते का कंपन्यांकडून त्यांना परमिशन कारवाई करायची ताकद सरकारमध्ये नाही. मोदीजीचं जर जुनं तुम्ही ऐकलं असेल तर जितका सैनिक लढतं देशामध्ये त्याच ताकदीनं व्यापारी सुद्धा लढत असते देशामध्ये. म्हणजे व्यापार किती महत्त्वाचा आहे. थांबलेलं युद्ध सुद्धा व्यापाराच्या दृष्टिकोनातून समोरून थांबलेलं आहे. म्हणजे इथे आम्ही जर देशामध्ये जर पाहिलं ना तर कायदा हा लहान माणसासाठी आहे. 500 रुपये चोरले तर 379 वगैरे गुन्हा दाखल करून अटक करतो. पण 500 कोटी जर चोरले गुन्हाही दाखल होत नाही, फौजदारी होत नाही. लिंकिंग करणं हा गुन्हा आहे, पण तो कोणाला, तो दुकानदाराला. पण लिंकिंग जर कंपनीच करून देत असेल तर तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ती ताकद आता अधिकाऱ्यांमध्ये प्रशासनामध्ये राहिली नाही, कारण हे सगळे पक्षाचे लोक झाले. अजून एक विषय आहे, आता एक हंगाम येतोय आपला शेतकऱ्यांसाठी अडचणीचा विषय असा आहे की सारथी ॲप काढलेला आहे सरकारनं, आणि सारथी ॲपवरून ते बियाणं विकायचं आहे, आणि ते सुद्धा साथी आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला बॅगच्या बॅग विकायच्या शेतकऱ्यांना, म्हणजे तुम्हाला सुट्ट बियाणं करून विकता येणार नाहीये दुकानदारांना. मग छोट्या शेतकऱ्यांसाठी हे नुकसानीचं नाहीये का? हो, ते आता कंपनीच्या सोयीचंच आहे ना. खुलं करणं म्हणजे अधिक हे आहे. ज्याला 4 किलो लागत असेल तर 10 किलो कंपल्सरी केलं घ्यास लागेल बॅग. एकंदरीत शेतकरी डोळ्यासमोर ठेवून केला जात नाही, हाच तिच्या मागचा विषय असा आहे की आता